मिर्झाराजे जयसिंगाच्या ताब्यात पुरंदर आणि वज्रगड आले तेव्हा त्याचा उत्तमपणा जास्तच वाढला होता। आता त्याची नजर कोंढाण्याकडे वळली होती। गडाला वेढा घालण्यासाठी त्याने आपल्या एका सरदाराला पाठविले। स्वराज्यावर मात्र आता एका पाठोपाठ एक संकटे येऊ लागली होती। आपण जर शर्तीने लढलो तर आपल्याला कदाचित विजय मिळेल देखील, परंतु त्यांमध्ये आपले फौजेची मात्र फार मोठी हानी होण्याची शक्यता आहे, असे महाराजांना वाटत होते। शिवाजी महाराजांनी मग जयसिंगाची तह करण्याचा निर्णय घेतला। तह झाला त्यामध्ये मोगलांना 23 किल्ले आणि त्यांच्या आसपासचे प्रदेश देण्याचे ठरले। त्याशिवाय त्यात शिवरायांनी आपले पुत्र संभाजीराजे यांना घेऊन आग्रा येथे जाऊन औरंगजेबाला भेटावे असे देखील ठरवण्यात आले। औरंगजेबाचा त्या दिवशी वाढदिवस होता म्हणून खास दरबार भरला होता। तो सर्वांचे नजराने भेटी वगैरे स्वीकारत होता। महाराजांनी शंभूराजांना घेऊन रिवाजप्रमाणे औरंगजेबाला नजराना दिला, परंतु औरंगजेबाने मात्र जाणून बुजून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले। आधी ठरल्याप्रमाणे महाराजांना पंचहजारी मनसबंदारांच्या रांगेत नेऊन उभे केले। महाराज आता या मुद्दाम केलेल्या अपमानामुळे खूपच संतापले होते। भर दरबारात औरंगजेबाला पाठ दाखवून ते शंभूराजांसह दरबारातून बाहेर पडले। आपल्या कचाट्यात सापडलेले शिवाजी महाराज भर दरबारात आपल्यासह पाठ दाखवून निघून जातात। हे बघताच औरंगजेब महाराजांच्या या धैर्यामुळे खूपच चकित झाला, परंतु लगेच भानावर येऊन त्याने आपल्या एका फुलाद खान नावाच्या सरदारास सांगितले, जा असेच जाऊन त्या शिवरायांना नजरकैदेत ठेवा। त्यांच्याजवळ 2-4 निशस्त्र माणसे राहिली तर राहू देत, ज्या हवेलीत त्यांना ठेवण्यात येईल तेथे 4000 सशस्त्र सैनिकांचा कडक पहारा ठेवा। ते कुठल्याही परिस्थितीत निसटणार नाहीत याची खबरदारी घ्या। काही दिवसातच आम्ही त्यांना कायमचेच एखाद्या किल्ल्यात डांबून ठेवू, असे औरंगजेबाने आपल्या सैन्यांना सांगितले। शिवाजी महाराज आता एका हवेलीत अतिशय कडक बंदोबस्तात नजरकैदेत झाले। त्या हवेलीच्या भोवती जवळजवळ सशस्त्र हशमांचा पहारा बसवला होता। महाराजांना औरंगजेबाचा कावा कळून चुकला होता। आता तेथून कसे निसटता येईल याचा विचार करत होते। महाराजांनी आता आपण खूप आजारी आहोत अशी अफवा पसरवली। आपण आता काही दिवसांचेच सोबती आहोत असे देखील नाटक केले आणि आपला काही भरोसा नसल्यामुळे आपल्याबरोबर आलेले सगळ्या लोकांना दक्षिणेत जाऊ द्यावे असे कळवले। त्याचप्रमाणे औरंगजेबाने महाराजांच्या सर्व लोकांना दक्षिणेत जाण्याची परवानगी दिली। महाराजांजवळ आता फक्त 4 सेवक उरले होते। सर्व लोक दक्षिणेत पोहोचल्यावर महाराजांनी आपल्या आजार जास्तच वाढला होता असे दाखविले। महाराज खरोखरच खूप जास्त आजारी आहेत असे सर्वांना वाटू लागले। महाराजांनी अशी इच्छा व्यक्त केली की आपल्याला मोक्ष मिळावा म्हणून आपण फकीर बैरागी साधूंना मिठाई वाटू इच्छितो व तसे औरंगजेबाला कळवले की त्यासाठी त्याची अनुमती मिळवली। महाराज असलेल्या महालामध्ये मोठमोठे पेटारे येऊ लागले, मिठाईचे हारे येऊ लागले। महाराजांचे सेवक त्या पेटाऱ्यात मिठाई भरून तो पेटारा आपल्या खांद्यावरून बाहेर घेऊन जात असत। तेव्हा सुरुवातीला ते पेटारे उघडून तपासून पाहिले जात होते, परंतु प्रत्येक वेळेस ते पेटारे मिठाई भरलेले दिसत होते। त्यामुळे पुढे पुढे ते पेटारे उघडून पाहण्याकडे दुर्लक्ष करू लागले होते। एके दिवशी दुपारनंतर पेटारे बाहेर पडण्यास सुरुवात झाली। पहिले काही पेटारे तपासण्यात आली, परंतु नंतर मागून येणारे पेटारे तसेच न तपासता जाऊ देण्यात आले। त्यातील एका पेटाऱ्यात स्वतः महाराज तर दुसऱ्या पेटाऱ्यात शंभूराजे बसले होते। महाराजांचे सेवक हे दोन्ही पेटारे खांद्यावर घेऊन बाहेर पडले। अतिशय वेगाने चालत ते एका ठरलेल्या ठिकाणी येऊन पोहोचले। इकडे मात्र महाराज आपल्या पलंगावर आराम करीत आहेत तसाच देखावा उभा करण्यात आला होता। तेथे महाराजांचा एक सेवक हिरोजी फर्जंद पलंगावर झोपल्याचे नाटक करीत होता। त्याने सर्व शरीरावर पांघरून घेऊन एक हात बाहेर ठेवला होता आणि त्या हातातील एका बोटात महाराजांची अंगठी चमकत होती। तेथे एक सेवक महाराजांचे पाय दाबण्याचे नाटक करीत होता। महाराज विश्रांती घेत असल्याचे असेच प्रत्येकाला वाटत होते। फुलाद खानाने पाहिले तेव्हा त्याला देखील तसेच वाटले, त्यामुळे तो जेवणासाठी निघून गेला। ते बघून हिरोजी फर्जंद व पाय दाबणारा सेवक बाहेर पडले। जाताना त्यांनी पलंगावर गाद्या लोड लावून तेथे महाराज खरोखरच गाढ झोपले आहेत असा भास निर्माण केला। तेथून बाहेर पडताच त्यांनी पहाऱ्यांवरील हौशमांना आम्ही महाराजांसाठी औषध आणायला बाहेर जात आहोत असे सांगितले व ते तेथून निसटले।
महाराजांनी ज्या लोकांना दक्षिणेत पाठवले होते ते लोक महाराजांच्या निसटण्याची तयारी करण्यात गर्क होते. त्यांनी ठरल्याप्रमाणे 2 घोडे आणि पोशाख एका आडबाजूला आणून ठेवला होता. महाराज जेव्हा पेटाऱ्यातून बाहेर आले तेव्हा त्यांनी संन्यासाचा वेश घेतला होता. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी शंभूराजांना एका पंडिताबरोबर मथुरेला एका अनोळखीच्या परंतु विश्वासाच्या माणसाकडे पाठविले आणि स्वतः महाराज संन्यासाच्या वेशात आडमार्गाने दक्षिणेकडे निघाले. फुलातखानाचे जेवण झाले तेव्हा त्याने आत जाऊन पाहिले तर महाराज पलंगावर एकटे झोपले आहेत असे दिसले. त्यामुळे त्याला थोडासा संशय आला म्हणून त्याने जवळ जाऊन पलंगावरील चादर दूर करून पाहिले तर काय तेथे लोड तक्के अशा ठेवलेले होते. ते बघून त्यांच्या तोंडाला कोरड पडली. महाराज पसार झाले आहेत हे बघून औरंगजेब खूपच संतापला. औरंगजेबाने लगेच अनेक हत्यारबंद हंशमांना घोडेस्वारांना शिवरायांच्या पाठलागावर पाठवले. शिवरायांना पकडून आणण्यासाठी औरंगजेबाने सैन्य पाठवले परंतु महाराज त्यांच्या हाती लागणारच नव्हते कारण ते चातुर्याने आपल्या मुलाखात पोहोचले देखील होते. खरेच असे म्हणावे की शिवाजी महाराजांवरील मोठे संकट टळले व हिंदवी स्वराज्याचे ग्रहण सुटले. अशी शिवरायांची आग्र्याहून सुटका झाली.